नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सूरज. आज एका नवीन व्यक्तीची तुम्हाला ओळख करून देणार आहे, ते म्हणजे प्रवीण सर. नमस्कार. सरांचे एज्युकेशन हे पुण्यातील नामांकित मेडिकल कॉलेज, बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल पुणे यांनी झालेलं आहे. सरांचं 2019 साली सीएचओ या पदावर नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्याच्यानंतर 2020 साली त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत त्यांना नर्सिंग ऑफिसर या पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2024 साली नंतर वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये त्यांची नर्सिंग ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली. सर, आपल्या फॉलोअर्स आणि नर्सिंग ऍस्पिरंटला तुम्ही कोणते मार्गदर्शन द्यावे अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद सर. आता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे समुदाय आरोग्य अधिकारी पदाकरिता, त्या पदाकरिता जे काही बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही महत्वाच्या एक दोन गोष्टी मी आपणास सांगणार आहे. त्यात सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो. फर्स्टली आय वॉन्ट टू टेल यू, to succeed as a nursing aspirant, you need a blend of effective study techniques and strong soft skills. The key is to study smart and manage your time well. समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या परीक्षेकरिता अभ्यासाच्या काही स्मार्ट स्टडी हॅबिट्स डेव्हलप करणं आपल्याला गरजेचं आहे. 2020 साली मी समुदाय आरोग्य अधिकारी पदाची परीक्षा दिली होती. त्यावेळी कॉम्पिटिशन कमी होतं. त्या तुलनेत आजच्या घडीला कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. त्याकरिता स्मार्ट स्टडी करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे प्रिव्हियस ज्या काही सीएचओच्या एक्झाम झालेल्या आहेत त्याचे एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्लिनिकल बेस क्वेश्चन्स आजकाल सीएचओच्या एक्झाम मध्ये भरपूर येत आहेत. तर क्लिनिकल बेस क्वेश्चन्स कशा प्रकारे होतात त्याचा आपण व्यवस्थित पद्धतीने आकलन करून आपला जो काही ज्ञान आज आपण आपल्या ग्रॅज्युएशन मध्ये घेतलेला आहे त्या ज्ञानाचा पेशंट केअर मध्ये, पेशंटच्या क्लिनिकल डायग्नोसिस मध्ये कसा वापर करता येईल आणि त्यावर काय प्रश्न येऊ शकतात या अनुषंगाने आपण सीएचओच्या परीक्षाकरिता आपण या दृष्टीनेही पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की समुदाय आरोग्य अधिकारी पदाची परीक्षा ही पुढील काही महिन्यामध्ये होईल, पण त्या परीक्षेकरिता तुम्ही आतापासूनच तयारीला लागणं गरजेचं आहे. त्यामध्ये व्यवस्थित स्टडी मटेरियल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्टडी मटेरियलचा योग्य वापर हा तुमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पाडू शकतो. त्याकरिता मी काही तुम्हाला पुस्तकाची नावे सांगणार आहे. त्यात सर्वप्रथम म्हणजे सीएचओचं कॉम्पिटेटिव्ह गाईड नावाचं पुस्तक. त्यामध्ये 7000 एमसीक्यूज आहेत. त्या एमसीक्यू मधून तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करता येईल की आपण किती एमसीक्यू आपण सोडवू शकतोय, किती आपले चुकत आहेत, किती बरोबर येत आहेत. त्याबद्दल